तिवसा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस हे दोनच पक्ष इतर छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना संपविण्याच्या दृष्टीने राजकारण करीत आहे। त्यामुळे स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी एक सशक्त पर्याय उभा करण्याचा संकल्प केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे भाईभूषण यावले यांच्या नेतृत्वाखालील प्रायोजित सर्वपक्षीय बैठकीत विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सर्वांनी एकमताने यावर जोर दिला की तिसरी आघाडी प्रभावी असणे हे तिवसा तालुक्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। जिल्ह्यात या आघाडीचा प्रभाव पडावा आणि निवडणुकीच्या मैदानात तिसरे पर्याय भक्कमपणे उभे राहावे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। स्थानिक विश्रामगृहात कामरेड राजाभाऊ बाबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे भाईभूषण यावले, हेमंत बोबडे, विलास वावरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महादेव गारपवार, सुभाष खांडेकर, विठोबा लोणारे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे प्रकाश सोनोने, चंद्रकांत वडसकर, जितेंद्र कोरडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेंद्र भिवगडे, प्रवीण केने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप भुयार, दीपक चौरे, दिवाकर माहुरे, शिवसेना शिंदे गटाचे राहुल लांजेवार, शैलेश डहाके, वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप गवई, सारंग पाटील, शेखर मुंद्रे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे सिद्धार्थ मुंद्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रहीम शाह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।